लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये संगीता सांगत असते, मग काय चुकलं माझं? मला जर वाटलं की माझी बहीण कशी श्रीमंताच्या घरी पडले तशाच माझ्या लेकी श्रीमंताच्या घरी पडाव्या तर काय हरकत आहे? मला ना माझ्या लेकीला श्रीमंताच्या घरामध्येच करायचं आहे. एक नाही तर तिन्ही लेकींना मी श्रीमंताच्या घरामध्येच पाठवणार. यावर ती बाबा चिडतात आणि म्हणतात, यासाठी तू काय करतेस तुला कळतंय का? स्वतःच्या लेकराला तिथे ओळखायला तू नकार दिलास. यावर ती संगीता चिडते आणि म्हणते, यासाठी मला जे वाटेल ना योग्य तेच मी करणार, कुणीही मला अडवू शकत नाही. असं म्हणत संगीता ठामपणे आपला निश्चय सांगते आणि मग मात्र कलाचे बाबा काहीच बोलत नाहीत. दगडावरती डोकं आपटण्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं. मग आता संगीता उरकून झोपायला येते. त्यावेळेला आपल्या तिन्ही मुलींचे फोटो बघत ती भावूक होते आणि माझ्या तिन्ही मुली श्रीमंताच्या घरीच सून होऊन जाणार असा ठाम निश्चय करते आणि बेडवरती न झोपता खाली पांघरूण घालते आणि झोपते. तितक्यात बाबा येतात आणि म्हणतात, स्वतःच चुकी करायची आणि मग स्वतःला शिक्षा घेऊन खाली झोपायचं. आपला काय मी केलेलं आहे? माझी काही चुकी नसताना स्वतःची चुकी असून हे करायचं? असं म्हणत बाबासुद्धा झोपी जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अचानक खोकला येतो. मग संगीता पॅनिक होते, पाणी आणते, त्यांना पाणी देते आणि त्यानंतर त्यांच्या पायाला चोळण्यासाठी मलम आणते. त्यावरती आता मात्र इकडे संगीताला बाबा म्हणतात, तुझं ना मला काही कळतच नाही. एकदा अशी वागतेस, एकदा तशी वागतेस. संगीता यांच्या पायाला मलम चोळून देत असते. त्यावेळेला म्हणतात, कोण म्हणाल ग संगे की आत्ता बाहेर भांडत होती ती संगी खरी की आत्ता इथे घरामध्ये आहे ती संगी खरी? संगीता म्हणते, माझं सगळं जगच तुम्ही आहात. म्हणजे माझे लेकरं आणि तुम्ही यांच्याशिवाय मला आहे कोण? यांच्याशिवाय मी जाऊ तरी कुठे? त्यांच्याच भल्याचा मी विचार करते. तिन्ही मुली जर का चांगल्या श्रीमंताच्या घरी गेला तर ना मला आनंद होणार आहे. तुम्हाला काही वाटायचं ते वाटू दे, पण तरीसुद्धा मी माझ्या तिन्ही मुलींना श्रीमंतांच्या घरी पाठवणार. बाबा म्हणतात, संगे कशी आहेस ग तू? तुला ओळखणं मला पण जमलं नाही. असं म्हणत बाबा आता संगीताचं कौतुक करावं की तिला ओरडावं हेच त्यांना कळत नसतं. तोपर्यंत इकडे आता उत्तर पूजाचं वेळ येणार असते. म्हणजे आता विसर्जनाची मिरवणूक असते. त्यासाठी सरोज देवी आईची प्रार्थना करते आणि म्हणते, आज तुझं विसर्जन आहे, त्यामुळे आमच्याकडून काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ कर आणि आमची सेवा तू मान्य करून गेलीस. खरंच तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. त्यावेळेला अद्वैतची काकी म्हणते, आणि असं वहिनी प्रार्थना करा की पुढल्या वर्षी अद्वैत जोडीने देवी आईची पूजा करू दे. सरोज म्हणते, खरंच ग माझ्या मनातलं बोललीस. देवी आई लवकरात लवकर अद्वैतला त्याच्या मनासारखी लाईफ पार्टनर मिळवते अशी सरोज प्रार्थना करत असते. तोपर्यंत इकडे कलासुद्धा देवी आईची प्रार्थना करते आणि आईची आणि आता नैनाताईची इच्छा पूर्ण होऊ दे, नैनाताईला योग्य ते स्थळ मिळू दे असं देवी आईकडे मागत असते. तोपर्यंत तिकडे आता काजू येते आणि ती म्हणते, तायडे अगं त्या रस्त्यावरती पूर्ण मी सगळीकडे शोधलं, ते कानातलं मला कुठेच नाही मिळालं. असं म्हणल्यावरती कला सांगते, ठीक आहे चल आपण उलट्या साईडला शोधूया. मग दोघीजणी बाहेर पडल्यावरती संगीता नैनीला बाहेर पळवते आणि म्हणते, वा नैनी खूप छान तयार झालीस, पण एक काम कर, तिकडे गेल्यावरती आपण गरीब आहोत हे त्यांना जाणवून देऊ नकोस हो. त्यावर नैनी म्हणते, हो आई मी कसं मॅनेज करते तिकडे, त्यांना अजिबात जाणवून देणार नाही की आपण गरीब आहोत ते. यावरती संगीता म्हणते, हो तुझं एकपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत त्यांना काही खरं सांगायचंच नाही. आता खोटं बोलून संगीता आणि नैना जे पाप करायला निघालेले असतात तर देवी आई या सगळ्यामध्ये त्यांना शिक्षा देणार असते. इकडे आता अद्वैत सगळी तयारी करत असतो. त्याच वेळेला सोहम आणि राहुल त्याला चिडवत असतात, दादा तुझं लक्ष कुठे आहे? नैनामध्ये तिच्या डोळ्यामध्ये नैना दिसते असं म्हणत 1,000 त्याला चिडवत असतात. अद्वैत म्हणतो, मोठा भाऊ आहे ना मी, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? तोपर्यंत आता एक स्टाफमधला माणूस येतो सरोजकडे आणि म्हणतो, अद्वैत सरांच्या खिशामध्ये हे कानातलं सापडलं. आता मुलीचं कानातलं अद्वैतच्या खिशात म्हटल्यावरती सरोज आता अद्वैतला विचारण्याचं ठरवते आणि ती आवाज देते, अद्वैत. त्यावरती अद्वैत आपल्या भावंडांशी बोलत असतो, यांची थट्टा मस्करी चालू असते आणि आता सरोज म्हणते, अद्वैत इकडे ये. अद्वैत तिकडे जातो आणि म्हणतो, काय आई? यावरती सरोज सांगते, हे कानातलं तुझ्या शर्टच्या खिशात सापडलं. असं म्हणून आता अद्वैतला सगळे चिडवायला लागतात. तोपर्यंत इकडे आता नैनी निघालेली असते कामासाठी. तिला रॉकेटचा कॉल आलेला असतो. ती म्हणते, हो मी लगेचच पोहोचते. त्यावेळेला आता मात्र काजू येते आणि म्हणते, अगं ताई कुठेही कानातलं सापडलंच नाही. संगीता म्हणते, तुम्ही कानातलं शोधायला जाऊ नका, नैनी गेले चांदेकरांच्या इथे. म्हणजे ती डान्स करताना कानातलं होतं.
त्यानंतर कदाचित त्यांच्याच इकडे कुठे पडलं असेल तर म्हणून नैनी कानातलं आणायला गेले. आता मात्र इकडे कलाला भीती वाटते की नैनाताई तिकडे गेले आणि या लोकांनी तिचा अपमान केला तर. यावरती कला म्हणते, आई तू तिला एकटीला कसं पाठवलंस, त्या लोकांनी काही अपमान केला तर. यावरती संगीता म्हणते, नको काळजी करूस, नैना गेले ना ती आणेल तुझं कानातलं. आणि आता इकडे काजू विचार करत असते, हे काय चाललंय काय कळतच नाही. आणि संगीताने निघतानाच नैनाला सांगितलेलं असतं, नुसतं कानातलं घेऊन येऊ नकोस, तर येताना त्या माणसांचा विश्वास पण घेऊन ये. आता मात्र काजूला ओरडा देत संगीता सांगत असते, तू काय बोलू नकोस हा, तू दरवेळेला नैनाच्या मागे का हात धुवून लागलेली असतेस. असं म्हणत काजूला दम देत संगीता निघून गेल्यावरती कला म्हणते, हे बघ गुंड्या, आपल्याला एक काम करायला लागेल. ती लोक ना ताईवरती चोरीचा आरोप पण घेऊ शकतात, म्हणजे ती लोक कशीही काही करू शकतात. संगीता म्हणते, नाही ग, असं काही करणार नाही. पण कलाला काही चैन पडत नाही. ती सांगते, गुंड्या चल, आपल्याला जायला पाहिजे, ताईला वाचवायला पाहिजे. तिकडे ती लोक तिच्यावरती खोटे नाटे आरोप करून तिला अडकवतील या सगळ्यामध्ये. काजू सांगत असते, ताई कुठे झंझटमध्ये पडतेस. पण कला काही ऐकत नाही. ती आता अद्वैत चांदेकर यांच्याकडे जायला निघतेच. आणि तोपर्यंत इकडे आता अद्वैतला सगळे चिडवत असतात. सोहम सांगत असतो, अगं काकू, माहिती आहे का तुला, या सगळ्यामध्ये अद्वैतचा काही दोष नाही आहे. त्याला रात्री झोपच नाही लागली. हे कानातलं जिचं आहे ना, ती त्याच्या स्वप्नात आली. ते कानातलं नैनाचं आहे, डान्स कॉम्पिटिशनची विनर तिचं हे कानातलं आहे. याच्यावरती आता राहुल म्हणतो, हो तर दादाला तिचीच सारखी आठवण येते. तितक्यात आबा येतात आणि काय चाललंय, उत्तर पूजेची सगळी तयारी झाली का असं म्हणायला लागतात. त्यावरती अद्वैत म्हणतो, हो आबा, सगळं काही ठीक चालू आहे. असं म्हणत असताना आता मात्र सरोज म्हणते, अद्वैत तू माझ्यापासून काही लपवतोयस का, सांग ना, तुझ्या मनात काय आहे सांग ना. हे कानातलं तू तुझ्या खिशामध्ये का ठेवलंस, आत्तापर्यंत कोणत्याही मुलीसाठी इतका कन्सन तू दाखवला नाहीस. असं म्हटल्यावरती सोहम म्हणतो, काकू अगं काय सांगू, नैनो मी इशारा झालाय, तो खरंच काही प्रेमात बिमात पडलाय की काय बघ तरी. यावरती काकी म्हणते, तुमचा तो मोठा भाऊ आहे ना, तुम्ही काय बरं त्याला हे असं सगळं सांगताय. यावरती अद्वैत म्हणतो, थँक्यू काकू. काकू म्हणते, हो पण अरे कानातलं कुणाचं आहे सांग तरी. याच्यावरती अद्वैत म्हणतो, काकू तू पण. सगळेच जण अद्वैतला चिडवायला लागतात नैनावरून. त्यावरती आता मात्र अद्वैत आपलं प्रेम कबूल करतो आणि अद्वैत सांगायला लागतो, हो नैना खरे, तिचंच हे कानातलं आहे. सोहम म्हणतो, दादा तिच्या प्रेमात पडलायस का तू. आता चक्क अद्वैतला असतो. सगळ्यांनाच अद्वैतची संमती कळलेली असते. आबा म्हणतात, जे तुझ्या मनात आहे तसंच होऊ दे, तुझ्या मनाप्रमाणेच सगळं होऊ दे. आम्ही तुझ्या लग्नाच्या विरोधात नाही, तुझ्या मनाप्रमाणेच सगळं व्हायला पाहिजे. अखेर आता चांदेकरांनी नैनाला सून म्हणून एक्सेप्ट करायचं ठरवलंच असतं. अद्वैत खूप खुश असतो, कारण त्याच्या मनासारखा लाईफ पार्टनर त्याला मिळणार असतो. आणि आता अद्वैतचा आनंद नेक्स्ट लेवलला असतो. याच गडबडीमध्ये कानातलं नैना परत येते, सगळ्यांची भेट घेणार असते आणि सगळ्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार असते. पण तोपर्यंत नैनाला वाचवायला बिचारी कला आणि काजू येते. सिक्युरिटी गार्ड तिला अडवतात, तुम्ही आज जाऊ शकत नाही असं सांगतात. त्यावरती आता मात्र कला सांगते की मला न कानातलं घ्यायचं होतं म्हणून मी इथे आले होते. स्टाफमधली बाई म्हणते, तुमचं काय चाललंय मला माहिती ना, इथे लोक महाप्रसाद फुकट मिळण्यासाठी खूप काही करतात. मग काजूचं डोकं फिरतं. तोपर्यंत अद्वैत येतो आणि म्हणतो, काय चाललंय. मग सिक्युरिटी स्टाफ सगळा घडलेला प्रकार सांगतो. अद्वैत म्हणतो, कोण आहे ती मुलगी, आणि पाहतो तर काय, ती कला. मग तो कलाचा हात धरतो. कला म्हणते, नैनाताई. आणि नैनाताई म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, नैनाताई म्हणजे ही नैनाची बहीण आहे. नैनाचा खोटारडेपणा आता कलाच्या एका शब्दामुळे अद्वैतच्या समोर आलेला असतो. आणि त्यामुळे आता इथून पुढे मालिका एका वेगळ्या वळणावरती जाणार असते.